पुण्याच्या मावळ तालुक्यात 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती। 2 ऑगस्ट 2022च्या या घटनेतील नराधम आरोपीस मार्च 2024 मध्ये फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली। बदलापूरच्या घटनेवेळी याच फाशीच्या शिक्षेवरून मोठं राजकारणही झालं। मात्र आता याच बदलापूरच्या घटनेतील आरोपीस अवघ्या 1.5 महिन्यात त्याचं खात्मा करण्यात आला, त्याचं एन्काउंटर सुद्धा झालं। याच अनुषंगाने मावळ घटनेतल्या पीडितेचे वडील आत्ता आपल्यासोबत बोलायला आहेत। काल तुम्ही ऐकलं असेल की त्या आरोपीचं एन्काउंटर झालं, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? या एन्काउंटर होणं हे तर गरजेचंच आहे। त्या घटनेची जी चीड असते त्यामुळे या घटनेला मी तर पूर्णपणे पाठिंबाच देतो आणि अशीच घटना घडावा। कारण कसं आहे, यामुळे आरोपी सुद्धा पुढचा विचार करतील या घटनेमुळं आणि कुठेतरी या गोष्टीला आळा बसेल किंवा ज्या गोष्टी घडतात ह्या घडणार नाही। त्यामुळे ही गोष्ट घडली ही तर स्वागतास्पद आहे। बरोबर, काय नेमकं त्रास होतो? कारण तुमच्या घटनेमध्ये 1.5 वर्षानंतर फाशीची शिक्षा सुनावली, आता ह्याला पण 8 महिने होऊन गेले, तरी तुमची प्रतीक्षा कायम आहे? यानंतर जी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्याची 8 महिने झाले तरी अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे याची लवकरात लवकर अंमलबजावणी करून याला फाशीच झाली पाहिजे। याची लवकरात लवकर सरकारने याची दखल घ्यावी आणि याची फाशी कायम करण्यात यावी। बरोबर, बदलापूरच्या घटनेच्या वेळेला बघितलं होतं, लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झाली होती, लोक रस्त्यावरती उतरली होती आणि त्याच वेळेला तुमच्या या फाशीच्या शिक्षेवरून मोठं राजकारण सुद्धा झालं होतं। परंतु चीड तुम्हाला पण तेवढीच झाली असेल त्यावेळेला? भरपूर झाली होती। आम्ही तर डायरेक्ट मागणी केली होती की त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही काय असेल ते करतो म्हणून त्याचं। पण त्यावेळेस आम्ही थोडंसं मैकच न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला, न्याय व्यवस्थेने न्याय दिला, फाशी सुनावली, पण त्याची अजून अंमलबजावणी नाही। अजून किती प्रतीक्षा करावं लागणार याची काही हेच लागत नाही, कल्पनाच करता येत नाही। त्यामुळे या गोष्टीची लवकरात लवकर फाशीची जी फाशी दिलेली आहे त्या फाशीची लवकरात लवकर जेवढी अंमलबजावणी करता येईल तेवढी करण्यात यावी। बरोबर, कालच्या घटनेमुळं तुमच्या जे काही तुमचा सगळा प्रवास जो आहे तो तुमच्या नजरेसमोर आलाच असेल। आता तुम्ही काय मागणी करताय सरकारकडे या निमित्तानं? या अशा घटनेत गुन्हा सिद्ध झाल्यानंतर ताबडतोब या आरोपीला फाशी देण्यात यावी, एवढंच मी हे करतो। कारण होणारा त्रास हा एवढा असतो प्रचंड भयानक की त्या त्रासातून मी गेलेलो आहे। त्याच्यामुळं खरं तर अशा घटनांना एन्काउंटर हे उत्तर असू शकते। एन्काउंटर म्हणजे त्याला गुन्हा सिद्ध झाल्यावर एन्काउंटर करणं किंवा काही केलं तरी काहीच फरक पडत नाही, पण असू शकतं, याला काही फरक पडत नाही साधारण। आणि हे जर लवकरात लवकर घडलं तर एन्काउंटर केलं किंवा फाशी गेली, शेवटी त्याला घालवणंच आहे काही केलं तरी, त्याच्यामुळे त्याचा काही फरक पडत नाही। तर बदलापूरच्या घटनेतील नराधम आरोपीचं एन्काउंटर झाल्यानंतर मावळमधील पीडित कुटुंबीय जे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत ते म्हणतायत एन्काउंटर हेच उत्तर असेल तर याही आरोपीचं एन्काउंटर करून आम्हाला न्याय द्यावा। नाजिमुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।